नमस्कार, मी सुधीर कोर्टीकर, एक टपाल तिकीट संग्राहक, नाणे संग्राहक. आज आंतरराष्ट्रीय टपाल संग्रहाचा दिवस आहे. या आंतरराष्ट्रीय संग्रहाच्या दिवसानिमित्तानं प्रथमतः आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा. टपाल तिकीटं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची काढली असतात. आज या टपाल तिकिटाचा हा जो संग्रह आहे, शिवरायानं आपल्याला उभं केलं त्या संस्कृतीतनं आपण आज वावरतो आहोत. त्यांचं स्मरण करून आपण हा संग्रह सुरुवात करीत आहोत. टपाल तिकीटं अगदी सुरुवातीची ही जर पाहिली तर 1840 साली जगामध्ये पहिलं टपाल तिकीट निघालं आणि या ठिकाणी भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं हे पहिलं टपाल तिकीट आपल्याला दिसतंय. मग वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारची ही टपाल तिकीटं निघायला सुरुवात झाली. त्यानंतर इंग्रजाच्या काळामध्ये ही काढलेली सुंदर अशी ही टपाल तिकीट आपल्याला दिसतं. अत्यंत दुर्मिळ आहेत बरं काही. याच्यावर जर शिक्का पाहिला तर तुम्ही 1882, 1880 अशा पद्धतीचे शिक्के आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी ही निजाम स्टेटमधली टपाल तिकीट आहेत. त्यानंतर जी निजामाची जी राजवट होती त्यातली ही टपाल तिकीटं दिसत आहेत. नंतर टपाल तिकीटं भारताची विकसित होत गेली. वेगवेगळ्या नेत्यांची, वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या आकारांची ही टपाल तिकीटं काढायला सुरुवात केली. आपण पाहिलं की टपाल तिकिटामध्ये वेगवेगळे विषय अवलंबलेले असतात. याच्यामध्ये मोटरसायकल्स ऑन स्टॅम्प्स हा विषय घेतलेला आहे. खूप सुंदर अशी मोटरसायकलची चित्र आहेत. फ्लॅग्स ऑन स्टॅम्प्स म्हणजे वेगवेगळ्या देशांचे जे राष्ट्रध्वज आहेत ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ही स्टॅम्प ऑन स्टॅम्प मध्ये स्टॅम्पमध्ये हे स्टॅम्प्स आहेत. टपाल तिकिटामध्ये टपाल तिकीट हे पहिलं जे टपाल तिकीट निघालं 1840 साली त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे काढलेलं टपाल तिकीट आहे. त्यानंतर हे दिसत आहेत ही सगळी छोट्या मुलांनी काढलेली ही चित्र आहेत. मायकेलेंजेलो, पिकासो, लिओनार्दो किंचो यांची ही पेंटिंग आपल्याला रोम आर्ट गॅलरीमध्ये पाहायला मिळतात. त्या पेंटिंगवर ही आधारित असलेली खूप सुंदर अशी टपाल तिकीट आहे, ती पेंटिंगवर आधारित. त्यानंतर 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन, सोन्याच्या वरखातली, चांदीच्या वरखातली, एम्बॉसिंग केलेली ही टपाल तिकीट आपल्याला पाहायला मिळते. ही सोन्याच्या वरखातली टपाल तिकीट आहे. भूतान एक असं राष्ट्र आहे जगामध्ये अतिशय सुंदर टपाल तिकीटं काढतं. त्यांनी काढलेली ही एम्बॉसिंग केलेली ही टपाल तिकीट आहे. ही सोन्याच्या वरखातली टपाल तिकीट आहेत. हे काही पाळीव मांजरांची, प्राण्यांची टपाल तिकीट आपल्याला मिळतं. हा याच्यामध्ये मॅकाव जातीचा हा पोपट आहे, ऑस्ट्रेलियन पोपट. खूप सुंदर अशी पक्ष्यांची, काही कुत्र्यांच्या मालिका आपल्याला या ठिकाणी सुंदर असे दिसत आहेत. त्यानंतर भारतातली मिनिएचर सीड्स आपल्याला पाहायला मिळतात. गौतम बुद्धांची खूप सुंदर अशी काढलेली ही टपाल तिकीट आहेत. वेगवेगळ्या विषयांची ही मिनिएचर सीड्स आहेत. फुलपाखरांची आहेत, झाशीच्या राणींच्या विषयीची आहेत. सुगंधित टपाल तिकीटं जगामध्ये पहिल्यांदा भारताने काढली. ही गुलाबांच्या फुलांचा सुगंध असलेली टपाल तिकीट, चंदनाचा फुलांचा सुगंध आहे, चमेलीच्या फुलांचा सुगंध असणारी ही टपाल तिकीट आहेत. अतिशय सुंदर वेगवेगळ्या मालिका ह्या काढलेल्या आहेत. फर्स्ट डे कव्हर्स आपणाला दिसतात. भारतामध्ये 1854 साली सिंधडाक सेवा सुरू झाली आणि त्यानंतर टपाल तिकीटं निघायला सुरुवात केली. मग वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका काढायला सुरुवात केली. ही आपल्याला वेगवेगळी टपाल तिकीटं दिसत आहेत. आपणास ठाऊक असणारे रवींद्रनाथ टागोर हे खूप सुंदर चित्रकार पण होते. जसे कवी, लेखक, साहित्यिक होते. त्यांनी त्यांच्या पेंटिंगच्या आधारावर ही काढलेली खूप सुंदर ही टपाल तिकीटं आपल्याला दिसत आहेत. तर ही काही प्राण्यांची खूप सुंदर अशी टपाल तिकीटं आपल्याला दिसत आहेत. यामध्ये हिंस्र प्राणी आहेत, पाळीव प्राणी आहेत, काही वाघ आहेत, चित्ते आहेत, काही साप आहेत. असे खूप सुंदर अशी प्रकारची काही पिल्लं आहेत आणि त्याचे प्राण्यांची आणि ती अशी टपाल तिकीट आपल्याला दिसतात. मग वेगवेगळ्या मालिकेमध्ये आपल्याला
ही विमानांची काही मालिका आहे ती दिसते. वेगवेगळी सुंदर अशी विमानं आपल्याला दिसत आहेत. नामशेष हजारो वर्षापूर्वी नामशेष झालेले जे प्राणी आहेत, डायनोसर आहेत, त्याविषयीची ही टपाल तिकीटं दिसत आहेत. काही घोड्यांची टपाल तिकीटं आहेत. खूप सुंदर असे घोडे इतिहासामध्ये आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. शिवाजी महाराजांची घोडी, राणा प्रतापांचा चेतक घोडा. तर ह्या घोड्यांची महती सांगणारी ही टपाल तिकीट आपल्याला दिसत आहेत. बालपणापासून मी अनेक अगणित छंद जोपासले, त्यापैकी टपाल तिकीट संग्रह हा एक छंद. साधारणतः 5वी-6वीत असेल तेव्हापासून ही टपाल तिकीटं जमा करायला सुरुवात केली. सुलाकी हायस्कूल बार्शीपासून ही संग्रहाची सुरुवात झाली. माझे वडील बंधू विलास कोर्टीकर, अशोक कोर्टीकर, प्राध्यापक अशोक कोर्टीकर आणि अरुण कोर्टीकर यांनी ह्या संग्रहाला मला चालना दिली आणि खऱ्या अर्थानं संग्रहाला सुरुवात केली. जवळजवळ 150 राष्ट्रांची माझ्याकडे 30,000हून अधिक टपाल तिकीट आहेत. आणि या संग्रहाची केवळ माझ्यापुरती मी मर्यादित न ठेवता हा संग्रह शाळामधनं, कॉलेजेसमधनं, महाएक्स्पोमधनं, अखिल भारतीय साहित्य संमेलनातनं अगणित ठिकाणाहून ह्याची प्रदर्शनं आयोजित केली आणि खूप लोकांना ही प्रदर्शनं दाखवली. 4 लाख लोकांहून अधिक लोकांनी ही प्रदर्शनं पाहिली. मला सांगायला आनंद होतो, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, बाबासाहेब पुरंदरे, जयंत नारळीकर, मधुर बजाज, राहुल बजाज अशा अगणित लोकांनी ही प्रदर्शनं पाहिली आणि त्यांच्या हस्ताक्षरातली अभिप्राय मला दिले. या प्रदर्शनासाठी माझी मिसेस नयन कोर्टीकर, माझा मुलगा स्वप्नील आणि सून तेजल या सर्वांचं योगदान मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी माझ्याबरोबर प्रदर्शनाला येऊन भेटी दिल्या आणि सातत्याने माझ्याबरोबर ते सहभागी झाले. आपण हा संग्रह कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत, कोणत्या गावामध्ये, कोणत्या ठिकाणी दाखवलेला आहे? हा संग्रह आम्ही पुणे, मुंबई, परत आळंदी, नांदेड, परभणी सगळीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलन होते, तिथं गेलो होतो आम्ही बघायला.